दिल्लीमध्ये नरेला इंडस्ट्रियल परिसरात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून झाल्याचे उघड झाले. पण ती महिला कोण हे शोधण्यासाठी पोलिसांनी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तेव्हा तिचा पती आणि ती दोघे रात्रीच्या वेळी आडोशाला जात असल्याची माहिती एकाने दिली. त्यातूनच तिची ओळख तर पटलीच, पण तिचा पती घटनेवेळी तिच्यासोबत असल्याने घटनेचा उलगडा होण्याचा धागाही सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मृतदेह दाखवला तेव्हा त्याने ती आपली पत्नी असल्याची कबुली दिली. त्याने पुढे जी हकीकत सांगितली ती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. देशाची राजधानी दिल्लीतील नरेला इंडस्ट्रियल या परिसरामध्ये देशभरातील गरजू रोजगारासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या वेगाने विस्तारलेल्या औद्योगिक वसाहतीने अनेकांना रोजगार दिला आहे, उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. याच भागात ऋषी आणि त्याचा परिवार राहत होता. हा ऋषी बिहार राज्यातील भोरगड गावचा रहिवासी पोटा पाण्याचा उद्योग शोधत दिल्लीमध्ये आला होता आणि रोजगार करू लागला होता. काम करणे आणि पोट भरणे या पलीकडे काही जगणे नसलेल्या ऋषीने वयात आल्यानंतर लग्न केले. त्याची बायको बेबी ही त्याच्याबरोबरच मजुरी करायची आणि संसाराचा गाडा हाकायची. दोघेही कामाने दमून गेले की शरीर संबंधाचा आनंद घेत होते. हे एकच त्यांच्या सुखाचे सहज उपलब्ध असणारे साधन होते. या दाम्पत्याला 2 मुलेही झाली होती. ऋषी काही नेहमी दिल्लीत राहत नव्हता. तो आपल्या गावी बिहार येथे जात होता. तो दिल्लीत नोकरी करत असल्याने गावातील लोकांना थोडे अप्रूप वाटत होते. त्यातून तो अविवाहित आहे असे लोक समजत होते. तो जावई व्हावा असे काही लोकांना वाटत होते. तसेच गावातील काही मुलीही त्याच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक होत्या. त्यामध्ये होती ममता. ममताचे वय 30 होते तर ऋषीचे वय 36 होते. ममता ही गावातच राहणारी होती आणि तिला मोठ्या शहराचे आकर्षण होते. तर तरीच ममता तापट स्वभावाची होती. तिच्या रागीट चेहऱ्यावरची कामुकता पुरुषांना घाया करीत होती. दिल्लीत नोकरी करणाऱ्या ऋषीची नजर तिच्यावर पडली तसा तो तिच्याकडे आकर्षित झाला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. त्याच्या नजरेतील भाव तिने ओळखले आणि त्याला प्रतिसादही तिने दिला. तसा तो हरकला. आपली बायको आहेत, मुले आहेत याची त्याला फिकीर नव्हती. त्याने तातडीने हालचाली सुरू केल्या. त्याने ममताशी लग्न केले. दिल्लीवाल्या तरुणाशी लग्न झाल्याने ममता सुखावली. ममता जितकी तापट होती तितकीच कामुकही होती. तिच्या मदमस्त आदांची झलक त्याला पहिल्याच रात्री दिसली आणि तो तिच्या अधीन झाला. दिल्लीत नोकरी असल्याने त्याला परत जावे लागणार होते, पण तो ममताला बरोबर घेऊन जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने सांगितले, दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था नाही, तू गावीच राहा, मी येत राहील. ती पण तयार झाली. ती गावी राहिली आणि तो दिल्लीला परतला. दिल्लीत त्याची पहिली पत्नी बेबी होती. तो गावावरून आला आणि पुन्हा आपले काम करू लागला. तसेच बेबीबरोबर रात्रीचे खेळ रंगू लागला. पण आता त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडला आहे हे बेबीच्या लक्षात आले. गावावरून आल्यापासून तो बदलला आहे याची जाणीव झाली असली तरी तिने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण ऋषीचे गावी जाण्याचे प्रमाण वाढले. तो वारंवार गावी जाऊ लागल्यानंतर कुठेतरी पाणी मुरत आहे याची शंका बेबीला आली. दरम्यान ममता गर्भवती झाली आणि तिला एक मुलगाही झाला. तिकडे गावी ऋषीला मुलगा झाल्याची बातमी नातेवाईकांकडून बेबीला समजली. तशी तिचे मातेच भडकले. त्याने तिचा विश्वासघात करून दुसरे लग्न केले होते. एका मुलाला जन्मही दिला होता. हे ऐकून ती प्रचंड संतापली. तिने ऋषीला चांगलेच फैलावर घेतले. त्याने कशीबशी हिची समजूत काढली. माझी चूक झाली, पण ती गावीच राहील, मी दिल्लीत तुझ्याबरोबर राहतो असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. तिकडे ममतालाही आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. ऋषीने पहिले लग्न झाले असून त्याची पहिली बायको दिल्लीत असते हे तिला समजले. तसेच त्याला पहिल्या पत्नीपासून 2 मुले असल्याचेही समजले. तशी ती पण चढली. तिने पण ऋषीला चांगलेच फैलावर घेतले. तेव्हा त्याने तिची समजूत काढली. माझी बायको चांगली नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला काही कमी पडून देणार नाही असे वचन देत त्याने तिलाही शांत केले. आता दिल्लीत पहिली बायको आणि तिचे मुले, तर बिहारमध्ये दुसरी बायको आणि तिचा मुलगा असे 2 संसार ऋषी चालू लागला. पण 2 बायका फजिती ऐका असे म्हणतात तशी त्याची गत झाली. ममताने गावी राहण्यास नकार दिला. ती पण आता दिल्लीत राहण्यात आली. आता बेबी आणि ममता या 2 बायका आणि त्यांच्या मुलांना घेऊन ऋषी राहू लागला. सवती एकत्र राहिल्यानंतर जे होते तेच या घरात सुरू झाले. धुसफूस सुरू झाली. तंटा वाढत गेला. सुख राहिले दूरच. आता ऋषीला रोजचा त्रास होऊ लागला. ममता रागीट स्वभावाची असल्याने ती सतत चिडचिड करत असे. त्यामुळे ऋषीला ती नकोशी वाटत होती. पण ती त्याला कामसुख जास्त देत असल्याने तो तिच्या समोर नरम होत होता. ती नवऱ्यावर अधिकार दाखवत असल्याने बेबी तिच्यावर चिडून होती. ती ऋषीला फूस लावू लागली. ममता विरोधात त्याचे कान भरू लागली.
आधीच तो ममताच्या रागीट स्वभावामुळे त्रासला होता. त्यातच बेबीच्या बोलण्याने त्याच्या रागात भरच पडला. हा राग इतका वाढला की ममताला ठारच मारावे असे त्याला वाटू लागले. त्यामध्ये बेबीने त्याला साथ देण्याचे आश्वासन दिले. मग मात्र ममताच्या त्रासातून कायमची सुटका करून घ्यायचे हे त्या दोघांनी ठरवले. या कामात कोणीतरी मदतीला लागणार होते. त्यात ऋषीने त्याचा मित्र करणची साथ देण्याचे ठरवले. करण हे ऋषीला मदत करण्यास तयार झाला. आता ऋषी, त्याची पत्नी, बेबी, मित्र करण या तिघांनी एक कट रचला. त्यानुसार दिनांक 16 एप्रिल रोजी ऋषी हा ममताला घेऊन मंगल बाजारात जाण्यासाठी घराबाहेर पडला. वाटेत त्याला करण भेटला. तेव्हा ऋषीने ममताला करणच्या मोटरसायकलवर बसण्यास सांगितले. त्यानंतर ते तिघे मोटरसायकल घेऊन निघाले. पण ते मंगल बाजाराकडे न जाता वाटेतच एका निर्जन ठिकाणी थांबले. तिला घेऊन करण व ऋषी आडबाजूला गेले. आडोशाला गेल्यानंतर करणने तिला दाबून धरले. त्याच्या या वागण्याने ती घाबरली. ती पतीकडे मदतीसाठी पाहू लागली. पण त्याने तिच्याऐवजी मित्राला साथ दिली. त्याने तिचे तोंड दाबून धरले तर करण तिच्यावर बलात्कार करू लागला. ती प्रतिकार करत होती, मात्र तिची ताकद त्या दोघांपुढे कमी पडली. तिचा पतीच तिचा काळ बनला होता. वासना शांत झाल्यानंतर करण व ऋषी दोघांनी त्याचा गळा आवळला. आधीच खचलेली ममता फार काळ टिकाव धरू शकली नाही. ती निश्चित पडल्यानंतर ते दोघे तिथून पसार झाले. दुसऱ्या दिवशी झाडाच्या आडोशाला महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तिची ओळख पटवण्यासाठी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तेव्हा ऋषीच्या कंपनीत काम करणाऱ्या एकाने पोलिसांना माहिती दिली की ऋषी आणि ममता या दोघांना दिनांक 16 मे रोजी रात्री 9 वाजता झाडाच्या आडोशाला जाताना पाहिले होते. या माहितीमुळे पोलिसांनी ऋषीला ताब्यात घेतले आणि मृतदेह दाखवला. तेव्हा त्यांनी कबूल केले की ती त्याचीच बायको आहे. आणि दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुनाआधी त्याच्यावर बलात्कार झाल्याचे नमूद केले होते. याबाबत ऋषीकडे चौकशी केली असता त्याने करणचे नाव सांगितले. तशीच या कटात पहिली पत्नी बेबी सहभागी असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.